चंद्रपूर शहरात 25 जानेवारीला शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वजरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली आहे। या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झाली होती। पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 28 जानेवारीला वजरकर कुटुंबाची भेट घेतली होती। त्यावेळी वजरकर कुटुंबाने आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली। यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। आज 29 जानेवारीला प्रदेशातील इंदिरा गांधी चौकात सायंकाळी 7 वाजता स्वर्गीय शिवा वजरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली। हजारो युवकांनी यावेळी शिवाच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवत श्रद्धांजली दिली। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी माहिती दिली की आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करणार। आज आम्ही शांत पद्धतीने आंदोलन करीत आहोत। जर प्रशासनाने आमच्या मागणीवर दुर्लक्ष केले तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू असा इशारा गिरे यांनी यावेळी दिला। आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, काँग्रेस इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शिंदे गट शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर प्रमुख भरत गुप्ता आदींची उपस्थिती होती। शिवा वजरकर युवासेना शहरप्रमुखाची हत्या गेल्या 2-3 दिवसाअगोदर झाली। याचा आक्रोशाच्या संदर्भात आम्ही शांतप्रियाने आज भलाई हे सगळा मेणबत्तीचा कॅन्डल मार्च काढून आम्ही त्याच्या परिवाराला साथ द्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कम उभा आहोत। परंतु त्या प्रकारे तुम्हाला सांगितलं का हा शांतप्रिय युवक तुझ्या डोके भडकली काही पण करायला रस्त्यावर उतरसाठी काही मागे पुढे घाबरणार नाही। आम्ही जर हे 2-4 दिवसामध्ये ज्या मोक्याच्या जर कारवाईसाठी सर्वांनी त्याच्या घरच्यांनी आम्ही सर्वांनी मागणी केली आहे आणि एसपी साहेबांच्या बोलण्यावरती आम्ही आज कॅन्डल मार्च थांबवलेला आहे। परंतु या 2-3 दिवसात याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू आणि एकही रस्त्यावरती कोणते वाहनं का चालणार मग शिवसेना स्टाईल करा ते यांना खरंच करून दाखवून देऊ। नाही तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करन, त्याच्यासाठी तुम्ही त्याला मोक्का लावा। नाही तर त्याला न्याय जर नाही मिळाला तर मग मी आत्महत्या करून टाकेन। कारण माझा एकुलता एक मुलगा होता आणि त्यानं क्रूरतेने मारलं माझ्या मुलाला आणि सगळा प्लॅन काशीकरचा आहे, स्वप्नील काशीकरचा। त्याच्यामुळे त्याला मोका मिळालाच पाहिजे। त्याला इतकं म्हणजे तुम्ही फाशी द्या, काही करा, काही पण करा। सर्वांकरता प्रेमळ असणाऱ्या मनमिळावू स्वभावाचा आमच्या लहान भावाचा निर्गुण खून करण्यात आला आहे। ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे त्यांची पार्श्वभूमी हे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाची आहे। या अगोदरही त्यांच्या हातून चंद्रपूरसारख्या शांतिप्रिय जिल्ह्यात मोठमोठे गुन्हे घडले आणि आम्ही सगळे आश्चर्य व्यक्त करतो की त्यांच्या हातून गुन्हे घडल्यानंतर तात्काळ त्यांना बेल मिळते। त्यांची वारंवार बेल मिळण्याच्या नंतर त्यांची हिंमत वाढली आहे। एका सर्वात ना आवडणाऱ्या शिवा वजरकर आमच्या लहान भावाचा त्यांनी खून केला आहे। आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ज्याच्यावर आरोप आहे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आज ही जे सगळे एकत्र आले आहे ही शिवाबद्दलची सहानुभूती नसून हा आक्रोश आहे। हा आक्रोश जरी आज आम्ही गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने आज इथं एकत्रित होऊन कॅन्डल जाळून निषेध करत आहोत, परंतु इथे एकत्रित असलेल्यांना सुखदेव भगतसिंग हे सुद्धा माहिती आहे। जर येणाऱ्या काही काळात आमच्या सर्वांची एकत्रित इथे जमलेल्यांची सर्वांची जे मोकांतर्गत गुन्हेगारावर कारवाई व्हावी ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळात निश्चितच हा आक्रोश तुम्हाला रस्त्यावर दिसेल। शिवा वजरकर आमचा एक युवा नेता होता, त्याची हत्या झालेली आहे 25 तारखेला। त्याला श्रद्धांजली द्यासाठी आम्ही सर्व पूर्ण चंद्रपूरचे युवा आणि सर्व राजनीतिक पक्षातले सर्व लोक आपला पक्ष विसरून इथे शिवाला श्रद्धांजली देण्यासाठी आलो आणि इथे एकत्रित होण्याचा एकच उद्देश आहे की जे आरोपी आहे ते याच्या अगोदरही असे काही कृत्य केलेले होते। त्यांना नेहमी त्यांना बेल वगैरे भेटत होती। आज त्यांना बेल भेटल्यानंतर त्यांनी असं कृत्य करून ठेवलं आहे की एक आमच्यातला एका युवा नेत्याचा त्यांनी जीव घेतला आहे। तर आपल्या माध्यमातून आम्ही जे एकत्र झाले आहोत तर कायदा त्यांनी हातात घेतला आहे तर त्याला याच्यात मोक्कासारखा कायद्याअंतर्गत शिक्षा भेटली पाहिजे। या निमित्ताने आम्ही इथे आणि तेव्हाच शिवाला न्याय भेटणार हे एकच उद्देश घेऊन इथे आम्ही शिवाला श्रद्धांजली द्यासाठी इथे आलेलो आहोत।